माझे नाव अनुप्रिया कुलभूषण पवार। मी इयत्ता 4थी अ मध्ये शिकते। माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव सौ भांगडे मॅडम। मी आज तुम्हाला माझ्या जीवनातील एक स्वच्छतेविषयी घडलेला प्रसंग सांगणार आहे। एकदा मी व माझी मैत्रीण क्लासवरून घरी जाताना माझ्या मैत्रिणीने दुकानातून चॉकलेट्स व बिस्किट घेतले आणि तिने ते रस्त्यातच संपवले आणि त्याचे जे सगळे रॅपर्स होते ते तिने रस्त्यावर टाकले। मी तिला म्हणाले, अगं तू जर हे असे रॅपर्स रस्त्यावर टाकले तर एखादा मुका प्राणी येऊन ते खाऊ शकतो आणि ते खाल्ल्याने, ते सेवन केल्याने त्याच्या पोटात प्लास्टिकचा मोठा गोळा होऊन ते मरूही शकतात। मग आपल्याला हे रॅपर्स उचलायला हवे। पण मग ती म्हणाली की छे, आपण हे उचलले, आपण हे इथून गेल्यानंतर कोणीतरी येईल आणि ते उचलेल। मग शेवटी ती तिथून निघून गेली व ते रॅपर्स मी उचलले। दुसऱ्या दिवशी तिने असंच केलं, चॉकलेट्स खाऊन तिथे खाली कागद टाकले व थोड्या वेळाने तिथे कुत्रा आला। तो कुत्रा तिने जिथे रॅपर्स टाकले होते तिथे काही अन्नही होतं। तो कुत्रा त्या अन्नासोबत ते रॅपर्सही खात होता। मी तिला ते दाखवलं। मी तिला म्हणाले की हे बघ, तू जे टाकलेले रॅपर्स होते ते आता कुत्रा खातो आणि ते प्लास्टिक सेवन केल्याने त्याच्या पोटात मोठा गोळा होऊ शकतो आणि गोळा होऊन त्याला मरणही येऊ शकतं। मग ती म्हणाली, हो ग, खरंय तुझं, आपण आता हे कचरा उचलायला हवा, आपण असं करायला नको होतं। आणि हे असं जर असे किती सारे लोक इथे रस्त्यावर प्लास्टिक टाकत असतील तर दररोज एखादा मुका प्राणी मरेल। आपण हे आता सगळे जे रस्त्यावर जे सगळा कचरा होता तो सगळा उचलायला हवा। मग तिने व मी दोघींनी मिळून तिथला जो पूर्ण रस्ता होता तो सगळा साफ केला आणि त्याच्यावर आता एकही प्लास्टिकचा कागद नव्हता। धन्यवाद।